तयारी झाली. बोलवा ना सगळ्यांना. ती हणीची मम्मी पण नाही आली अजून. ती दुसरी छोट्या पिऊची मम्मी पण नाही आली. बाई ग बायका तर खूपच तयार व्हायला एवढा वेळ लावता एवढा. मी तर असंच नेसून घेतलं आणि पटकन एकच पिन मारून येऊन गेली. हा मला ना एवढा वेळ आणि मला साडी पण सहन नाही होत, पण कसं अशा वेळेस नेसावंच लागते. वेगळं छान वाटतंय ना, किती सुंदर दिसताय तुम्ही. मग खूपच छान दिसताय. साडी पण छान आहे तुमची पैठणी. हो ना. माझ्या भावाच्या लग्नात घेतली होती ना, मम्मी पप्पांनी घेतली. सगळे येवलालाच गेले होते आम्ही. सगळ्यांच्या पैठण्याच होत्या, वेगवेगळे कलर. फक्त सगळ्यांनी पैठण्याच घातल्या होत्या. शिन्नरलाच होतं लग्न, मग तिकडनं कसं येवला जवळच पडतं. हो ना. येवल्याच्या पैठण्या खूप छान प्रसिद्ध आहे ना ते. हो ना, छान आहे. रंग पण छान आहे तुमचा. तुमची पण साडी छान दिसते ना. हो मग नेसता किती छान तुम्ही. किती मस्त दिसते. नेसली पण छान आहे तुम्ही. आणि ब्लाउज पण मस्त असता तुमची. ओजूची मम्मी कुठे गेला? आणि ओजू अहो तो ना शेजारच्या बंटीकडे. आमच्या घरी यांचं पण नाव बंटी, त्याला मला बंटी बोलायला नुसतं वेगळं वाटतं. छोटा बंटी म्हणते मग मी, दुसरं काय म्हणू. ती साड्यांची आपली पण सवय मोडून जाते ना. मी कशी गावाला होती ना, तरी पण आमची आई काय एवढं येणे फोर्स नाही करत साडी नेस असं. आमच्या आईचं असं काही नाही एवढं. तर मला आहे ना सवय नाही एवढी. आणि आता तर इथे एकदम फ्री टी शर्ट नाही तेच असतं. प्लाझो वगैरे. हो बाई, आपण इकडे फ्री माइंड असतो. नाही आमच्या पण सासरी असं काही नाही आहे, काहीच नाही, सगळं मोकळे. माझी सासू पण ड्रेसच घालते. आमची आजी सुद्धा ड्रेस घालतात. पहिल्यापासून सगळं प्रोफेशनलच आहे, तसं काही नाही. नाही बाई, आमच्याकडे नाही चालत ना. मी तर घालते, मला घालू देते आमची आई, असं काही नाही. पण आमची आई कधीच नाही बापरे, त्यांना तर गाऊन पण चालत नाही. मी कधी कधी हे करते ना एकदमच इकडे आले तर, पण काही नाही, त्यांना नाही आवडत. साडीशिवाय आवडतच नाही. अशा नरम साड्या पाहिजे त्यांना एकदम. स्वभाव असतो बाई गावाकडच्या बायांचा बी ना, खूपच हे राहतो. स्वभाव खूप वेगळा असतो. आमच्या साड्या मॉडर्न आहेत, एकदम मॉडर्न. मी केसांचा बी, माझे केस खूप गळत होते ना, मी डायरेक्ट बिटलच करून आली. कोणीच काही बोललं नाही मला, काहीच नाही. आमच्या असं काहीच नाही. ज्याला पटेल तसं राहा, पण व्यवस्थित राहा, बोलून चालून मन मोकळं राहा, असं आहे आमचं. काय तयारी करायची का हो ओजूची मम्मी? अजून काय करायचं असेल तर सांगा, मग मदत करते मी. नाही हो, सगळं रेडी आहे. ओजूच्या पप्पांनी सगळं मला रेडीमेडच आणून दिलंय, कारण कसं मुलगा काही करू देत नाही. पण ते म्हणे तू कुठं अजून हे करशील रिकामं. त्याच्यापेक्षा त्यांनी ना नाश्ता पण असा रेडीच आणला पॅकवाला, म्हणजे ज्यांना खायचं ते खातील, बाकीचे घरी नेतील बा. कारण आता 2-3 घरांमध्ये होऊन जातं, मग कोणी बायका खात नाही. मग ते अजून प्लेटमध्ये दिलं का ते वेस्ट होतं. काय म्हणता तुम्ही? पटलं का नाही तुम्हाला? हो, आयडिया चांगला आहे ना भैया. मग कोरडा नाश्ता आणला असेल त्यांनी. कोरडच फूड पॅक करून आणलंय त्यांनी. आणि म्हणजे असं शंकरपाळे, एक पेढा आहे वाटतं, आणि थोडा चिवडा, असे पॅकच करून आणले पॅकेट. एक पॅकेट देऊन द्यायचं बा असं. पटलं तर खा, नाही तर मग घरी नाही बा असं. मग आता एवढं होऊन जातं. आणि ऑइली कोणी खात नाही, काही नाही. समोसे वडापाव किती खाल्ले गेले आपले, रोजच चालू ते. आणि परत रात्री त्रास होतो बरं का ते खाल्ले, आणि ऍसिडिटी सारखं होऊन जातं डायरेक्ट. हो बाई, कसं बोलल्या तुम्ही. खरं आहे, मला पण रात्री त्रास होत होता. मग तुमचे पप्पा एवढे बोलत होते, म्हणे काय लावून दिलं तू, म्हणे हे बाहेरचं सारखं. मी कधीच खात नाही. आम्ही बाहेर जातो ना तर घरून डब्बा नेतो, आम्ही खातच नाही. हो बापरे, ते बघा. काकू आल्या बघा. काय हो काकू, एवढा वेळ केला तुम्ही? मोरे काकू, हे खूप वेळ लावता तुम्ही. अगं बाई, एवढा गोंधळ त्या नातवांचा तर काय सांगू. मग ती परीच येत होती. परी म्हणे मी नाही जात आई, म्हणे पोरं खूप त्रास देत आहे, जा म्हणे तुम्ही. मग परील पण आणला असतो, तुम्ही पण आले असते ना. आणि ही पैठणीमध्ये मला चालता पण येत नव्हतं. या जड साड्या मला जरा चालत नाही बाई. मग तेवढं असतं ना काकू, काय झालं. चांगलं झालं ना, किती छान दिसताय तुम्ही. मग कोणी म्हणेल का तुम्हाला नातू आहे असं, किती मस्त दिसताय. आमच्या आईंना मी नेहमी सांगते, आई तुम्ही साडी घालत जा व्यवस्थित, पैठण्या वगैरे घेता, पण नेसतच नाही. तेवढं बस. आमच्या आईंना नुसत्या अशा नरम साड्याच आवडतात. छान दिसताय काकू, एकदम ब्युटिफुल दिसताय. टाक सगळ्यांनी अगदी छान नावं घ्यायची. नाही हो, मला काय नाव बी येत नाही बाई. तुम्हाला इथंच राहाल का झालं काकू, काय करता गावाला जाऊन? आमच्या आईंना एवढं बोलवते मी, पण ते शेत सोडतच नाही. माझ्या सासरे तर सोडतच नाही शेतामध्ये. एवढा जीव आहे ना त्यांचा, तर नाही खरं का. मग माय वावरात जीवच राहते, किती बी झालं ते. वावर ते वावर माय, वावर बिगर पावर नाही. मग खरं सांगितलं ना, ज्यापाशी वावर त्यानाशी
ग, अजून तर काहीच तयारी नाही तुमची. झालं हो, झालं ना, झालं सगळ्यांची तयारी झाली. त्या बाकीच्या सुवासनी येत आहे ना. मग आता वेळ तर लागतोच आता कार्यक्रमाला. कार्यक्रम ठेवला म्हणजे वेळ तर लागेलच ना. बरं मावशी लेकीकडे पण जात असतील ना मग मुंबईला, जाता की नाही? बाई बाई, माई लेक तर बापरे, जावाय तर निघूच नाही देत. तिचं तर लईच आताची भाजी लई आवडते जावायला. हो का? आमच्या आईसारखं असेल तुमचं पण. आमच्या आई बी स्वयंपाकमध्ये एवढ्या हुशार आहे ना बापरे. इतकं छान जेवण बनवता ना ते. काय स्वाद आहे त्यांच्या हाताला, एवढा काय टेस्ट आहे डायरेक्ट. आणि चालू चालू बोलता बोलता लाडून लुडून असे ना चालू चालू करून घेतात ते. मला पण काहीच टाइम नाही लागत बाई स्वयंपाकाला. मी चालू चालू सर्व करते. आता इथं आली, मेथीचे लाडू केले, उडदाच्या डाळचे लाडू केले, संक्रांतीचे तिळीचे लाडू केले, समदे लाडू केले. मी चिवडा केला एक डब्बा भरून. चांगलं आहे ना. मग तेवढं परीला पण आराम ना. मग परी पण काय पोरगीची जाते ना अजून. मग माझा तिचा काय 2 वर्षाचा अंतर आहे. माय शिकली ना माय बाई, किती शिकली, शाळाच किती शिकली. मग 25 मध्ये तर लग्न केलं तिने. तिचं माय मास्तरीन, बाप मास्तरीन, मग शिकते ना, लय शिकली. माय पोरग नाहीच म्हणतो तिले नोकरी करायचं. तिला तर लय नोकरीची हौस आहे. आमच्या घरी पण तसंच आहे. मला पण जॉबची खूप हौस होती, पण नाहीच म्हणता पहिल्यापासून नाहीच. नाही माझ्या पोराला पण नाही आवडत. म्हणतो मग माय गण पगार आहे आणि काय करते पैशाला म्हणते. मी म्हणलं करू देणार रे बा. म्हणे नाही हो मम्मी, मला नाही आवडत म्हणे बाहेर पाठवायचं. मला जरा असं गमत नाही म्हणे. मला बाहेरचं वातावरणच नाही आवडत म्हणे. घरात केलं तिथलंच भलतं झालं म्हणे. मला तेजीच्या मम्मीची पण साडी छान वाटते. हो आजच घातली मी. दिवाळीलाच घेतली ती. हो मी दिवाळीला मागवली ती नाही, Amazon वरनच मागवली. छान आहे हो, मस्त दिसते, नरमली नरम, छान दिसताय एकदम, मस्त बारीक दिसताय तुम्ही. अहो बारीक आहे तर बारीकच दिसेल की. चला मग आता आपण करू का सुरुवात? अहो बाई त्या समोरच्या बायकाच नाही आल्या अजून. कशाच्या माय बाया एवढा वेळ लाविता काय माय. आमच्या गावाकडं तर एक आवाज दिला त्या भरकन सर्व बाय येत्या आणि पटकन सर्वच होते काम. आणि कोणी चहा देईन, कोणी पाणी देईन, असं माया गल्लीत तर लयच माय बाया. काय माया जीवाच्या माय बहिणी हो माझ्या बाया गल्लीच्या. आम्ही पापड पुपड बी करीतो ना रेखा, तर सर्वच बाया येतात. आणि असं आम्ही 10 किलोचे पापड असे 1 तासात लाटून टाकतो. माझ्या सासरी पण तसंच आहे ना आमच्या गावाला. आमच्या आईंचं तर बापरे पूर्ण गाव असं एकच शब्दावर काम ऐकून घेतं. मग माय गाव ते गाव राहते काय आहे माहित कोंडाड्यासारखं. मला तर गमयच ना माय. सेम आमच्या आई सारखं आहे बाई तुमचं. चालेल चला आपण करू सुरुवात, येतील की आपण मग.